नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाचे आवर्तन शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आले. दुष्काळी जनतेची तहान भागवण्यासाठी तहान लागण्यापूर्वीच आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पाणी सुरू केल्याने शेतकऱ्यातून कौतुक होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणार असल्याचे मत यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केले. साहेब म्हणजे मी दुपारी सेव केली आहे, त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबात पाणी चालू त्याने आदेश दिले. त्यामुळे आजच्या 6 तारखेला आम्ही हे आवर्तन चालू केलेलं आहे. विशेष आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल, कोटेमकान, तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते. निश्चितच पाणी भरपूर आहे, ऊन भरपूर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही आहे. आता पाणी आपल्या तांदाला पोचलेलं आहे, पोचेल. त्यामुळं निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपलं सांभाळून व्यवस्थित आनंदात राहावा एवढी माझी विनंती. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजप जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता कोरे साहेब, उप अभियंता थोरात मॅडम, माळकर साहेब, माजी पंचायत समिती उपसभापती काकासाहेब धामणे, बेडकचे सरपंच उमेश पाटील, आरगचे सरपंच सर्जेराव खटावे, मल्लेवाडी सरपंच विनायक पाटील, डीसीसी बँकेचे संचालक बाळासाहेब ओनमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल कोरबू, लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील, याशिवाय भाजपचे मिरज पूर्व भागातून व संपूर्ण तालुक्यातून आलेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा जय हो. माझा विजय झाला.